भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या शिवाजी पार्कमधील स्मशानभूमी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। पंतप्रधान मोदींच्या एक्सवर पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला। 90व्या वर्षी आशाताईंनी 3 तास कॉन्सर्ट केलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, तर आशा भोसलेंची गाणी अमर राहतील। उद्धव ठाकरेंकडूनही आदरांजली। राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटीजकडून आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोर परळमधील निवासस्थानी। सुनेत्रा पवारांच्या प्रचारावेळी आदिती तटकरे भावूक। अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त। सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार। भोंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं। रोहित पवारांचं सूचक। भोंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी। 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती। खरातच्या सीएकडूनही जमीन खरेदीचे व्यापार। मराठा आंदोलकांना मोठा धक्का। 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार। 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू, मनोज जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा। शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी। जळगावातील धक्कादायक प्रकार समोर। आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल। ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी लवकरात लवकर योग्य कारवाई करा। रोहिणी खडसे आक्रमक, तर लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम। प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।